नमस्कार, मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह। सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी। जितेंद्र आव्हाड हे अनावधानाने बोलले नाहीत तर मुद्दाम केलंय, त्यांना कठोर किंमत मोजावी लागेल। शंभूराज देसाई। एसटी महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी मेगा भरती, 8,300 नवीन बसेससाठी चालक वाहकांची नियुक्ती। प्रताप सरनाईकांची घोषणा। बाहेर हिंदू मुस्लिम चर्चा पण बिलात काहीच नाही। विधेयकाचा एका धर्माला त्रास झाला तर सर्वांनाच होणार। भास्कर जाधव। आणि पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला, 400 जणांचा मृत्यू, 250 जखमी। तालिबानचा आरोप, पाकिस्तानने व्यसनमुक्ती केंद्रावर बॉम्ब टाकले। आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर। खामगाव पंढरपूर महामार्गावरील धारूर घाटात अपघातांची मालिका चालूच असून आज देखील आंध्र प्रदेशातून सिमेंट घेऊन येणारा एक ट्रक या घाटातील अवघड वळणावर थेट दरीत जाऊन कोसळला। खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग 548C यावर सध्या वाहतूक वाढली आहे। धारूर तेलगाव दरम्यान धारूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते धुनकवड पाटी हा 12 किलोमीटरचा रस्ता अत्यंत अरुंद ठेवण्यात आला आहे। यामध्ये 3 किलोमीटरचा अवघड घाट याचाही समावेश आहे। एका बाजूला खोल दरी व अरुंद रस्ता असल्याने या मार्गावर नियमित अपघातांची मालिका सुरूच आहे। प्रत्येक आठवड्यात एक तरी वाहन सदरील दरीत कोसळल्याची घटना घडत आहे। आज मंगळवार दिनांक 17 मार्च रोजी सिमेंट वाहतूक करणारा एक ट्रक आंध्र प्रदेशातून तेलगावकडे मार्गक्रमण करत असताना या घाटातील एका अवघड वळणावर तटरक्षक भिंत तोडून थेट दरीत जाऊन कोसळला। सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही, परंतु ट्रकचे मात्र मोठे नुकसान झाले। या घाटात सतत अपघाताची मालिका सुरूच असल्यामुळे या घाटाचे रुंदीकरण कधी होणार असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे। युवा दर्पण लाईव्हसाठी विष्णू रंधवे, किल्ले धारूर। गेवराई तालुक्यातील अर्धमसला येथील एका 50 वर्षीय शिक्षकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। कैलास उगडे असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। कैलास उगडे हे सिरसदेवी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होते। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला। दरम्यान घटनास्थळी पोलिसांना एक सुसाईड नोट आढळली असून या सुसाईड नोटमध्ये उगडे यांनी गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांचा उल्लेख करत शाळेतील त्यांचे काही सहकारी शिक्षकांकडून त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे नमूद करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। सदरील सुसाईड नोटमध्ये काही शिक्षकांची नावे देखील नमूद केल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान शिक्षक उगडे यांच्या कुटुंबियांनी आक्रमक भूमिका घेत संबंधित शिक्षकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे। पोलिसांकडून सुसाईड नोट जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून संबंधित शिक्षकांची चौकशी होण्याची शक्यता आहे। बीड शहरातील जालना रोडवरील सुप्रसिद्ध फिनिक्स हॉस्पिटलचे संचालक तथा निष्णांत फिजिशियन डॉक्टर दिवाकर गुळजकर यांचे आज दिनांक 17 मार्च 2026 रोजी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले। मृत्यूसमयी त्यांचे वय 53 वर्ष एवढे होते। त्यांच्या पार्थिवावर आज सकाळी 10 वाजता बीड शहरातील मोंडा भागातील अमरधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर गुळजकर यांनी गेली अनेक वर्षे वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना रुग्णसेवा केली। सेवाभावी वृत्ती आणि रुग्णांप्रती असलेल्या आपुलकीमुळे त्यांनी समाजात एक विश्वसनीय स्थान निर्माण केले होते। डॉक्टर गुळजकर यांच्या निधनाने बीड जिल्ह्यासह मराठवाड्यातील वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली असून सर्वच क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे। गुळजकर कुटुंबियांच्या दुःखात युवा दर्पण लाईव्ह परिवार सहभागी आहे। पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत यांच्या आदेशावरून बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि गुंडगिरी समूळ नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून शिरूर कासार पोलीस ठाण्याचे API प्रवीण जाधव यांनी दिनांक 2/3/2026 रोजी हनुमंत रामभाऊ काशीद वय 50 वर्षे राहणार फुलसांगवी तालुका शिरूर कासार जिल्हा बीड याच्या विरुद्ध MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस अधीक्षक बीड यांच्यामार्फत जिल्हा दंडाधिकारी बीड यांना सादर केला होता। सदर इसमाविरुद्ध शिरूर तसेच चकलांबा पोलीस ठाणे येथे गंभीर स्वरूपाची गुन्हे दाखल असल्याने त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई देखील करण्यात आली होती, तरीही त्याचे वर्तन सुधारले नाही। त्याची शिरूर परिसरात प्रचंड दहशत आहे। या प्रकरणी जिल्हा दंडाधिकारी श्री विवेक जॉन्सन यांनी दिनांक 16/3/2026 रोजी MPDA कायद्याअंतर्गत आदेश पारित करताच
पोलीस अधीक्षक बीड यांच्या आदेशावरून सदर इसमास ताब्यात घेऊन बीड LCB व शिरूर कासार पोलिसांनी योग्य त्या पोलीस बंदोबस्तात त्याची दिनांक 16/3/2026 रोजी हर्सुल कारागृह छत्रपती संभाजीनगर येथे रवानगी करण्यात आली। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कामत, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सचिन पांडकर, SDPO हनपुडे पाटील, LCBचे PI श्री शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली API प्रवीण जाधव, PSI कुलकर्णी अनिल तांदळे, सतीश भैरवाळ तसेच LCBचे ASI अभिमन्यू अवताडे, विकास राठोड यांनी मिळून केली आहे। बीड तालुक्यातील पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरापाडी येथील एक विवाहिता ही रात्री आपल्या पतीसोबत झोपलेली असताना गावातीलच एका नराधमाने तिचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि त्यानंतर तिला गावच्या चावडीत नेऊन डांबून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती। सदर घटनेने संपूर्ण बीड जिल्हा हादरून गेला होता। या घटनेची दखल थेट महिला आयोगानेच घेतली होती। पोलिसांकडून आरोपीला अटकही करण्यात आले होते, परंतु आता या प्रकरणात नवीनच ट्विस्ट आला असून सदर विवाहिता ही अल्पवयीन असताना तिचा विवाह लावून देण्यात आल्याचे उघडकीस आल्याने आता तिचा पती, सासू सासरे आणि आईवडील यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। त्याचसोबत जर ती विवाहिता आणि तिचे पती यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झालेले असतील तर पती विरुद्ध पोक्सो अंतर्गतही गुन्हा दाखल होऊ शकतो अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते श्री अशोक तांगडे यांनी दिली। तसेच गावचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांनीही आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी त्यांच्यावरही कारवाई होऊ शकते अशीही माहिती तांगडे यांनी दिली। पिंपळनेर प्रकरणामध्ये FIR दाखल करताना त्या मुलीनं असं सांगितलं की माझा विवाह झालेला आहे। आता ती 17 वर्षाची आहे आणि 4 वर्षापूर्वी तिचा विवाह झालेला आहे, म्हणजे बालविवाह झालेला आहे। त्यामुळे आता सध्या पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये FIR दाखल झालेला आहे आणि त्यामध्ये लग्न लावणारे त्याचे आईवडील, सासू सासरे यांच्यावर गुन्हा दाखल होईल आणि 4 वर्षापूर्वी तात्कालिक जे ग्रामसेवक होते त्यांनी त्या गुन्ह्याच्या वेळी डोळेझाक केली, त्यामुळे त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याबद्दलही त्यांच्यावर कारवाई होईल। एवढंच नाही तर त्या काळात जर ते सरपंच कार्यक्षेत्रात होते तर सरपंचावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो। आता 4 वर्ष झालेली आहेत, लग्न झालेलं आहे, म्हणजे नवरा बायकोमध्ये जी प्रक्रिया होणे गरजेचं आहे ते झालेली असणार आहे। त्यामुळे जर मुलगी असं म्हणली माझ्यासोबत नवऱ्याने शारीरिक संबंध केलेले आहेत तर पोक्सोचा गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो नवऱ्यावर। आपण जर आता मुलगी जे म्हणते ते खरं म्हणता येते, कारण संशयावर आता आपल्याला चालता येत नाही। प्रत्यक्ष जी मुलगी म्हणलेली आहे त्या गोष्टी सगळ्या खऱ्या आहेत, कारण मुलीशी मी भेटलेलो आहे, मुलगी खरं बोलते। नाही, मुलीनं जे FIR मध्ये लिहिलेलं आहे तेच सांगितलेलं आहे, बाकी फारशा दुसऱ्या गोष्टी आलेल्या नाहीत। आणि याच बरोबर आजचं बातमीपत्र संपलं। उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह। तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा। तोपर्यंत नमस्कार।